आपल्याला फक्त महादेव माहिती आहेत आणि त्यातले त्या दोनच टायमाला, सोमवारी आणि महाशिवरात्रीला. शिव कशाला म्हणतात, शक्ती कशाला म्हणतात, विश्वनाथ कुणाला म्हणतात जो काशीमध्ये आहे. बाकीच्या ठिकाणी कुठं महादेव आहेत, कुठं शंकर आहेत. कधी जर वेळ मिळाला तर तुम्हाला खूप अर्थ वेगळे वेगळे सांगेल. महादेव वेगळा, शिव वेगळा, खूप फरक आहे त्याच्यामध्ये. निर्गुण निराकार असणारा शंभू वेगळा, वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पशुपती वेगळे, पशु कशाला म्हणतात, पाश कशाला म्हणतात, हे सगळे प्रकरण वेगळे आहेत. एक महादेवाचं स्वरूप नाही आहे, अनेक महादेवाचं स्वरूप आहे. जसं व्यक्तीचे स्वरूप बदलतात, फोटो बदलतात, एनर्जी बदलते, तसं महादेवाच्या प्रत्येक क्रियेवरून नावं बदलतात. आपण सगळे एकत्रित येऊन भगवान शंकराची आराधना करतो. बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे की हिंदू देवता ही बहुदेवता मानणारी संस्था आहे, धर्म आहे. कधी देवीला मानते, कधी शंकराला मानते, कधी गणेशाला मानते, कधी विष्णूला मानते, कृष्णाला मानते. ज्यांना सनातन संस्कृतीचं ज्ञान नाही त्यांचे तर्क फार विचित्र आहेत. ते एकाच देवाला मानतात असे काही धर्म आहेत, एकाच देवाला मानणारे आहेत. आपण आहे ना, एकाच देवाला मानतो, त्या देवाचे अनेक रूपं असतात. माझ्यासमोर बसलेले तुम्ही लोक आहात, तुमच्या मुलाचा एकच फोटो आहे का तुमच्या घरामध्ये? लहानपणीचा एक फोटो आहे, थोडा तरुण झाल्यानंतरचा एक आहे, किशोरावस्थेचा एक आहे, लग्नातला एक आहे. काही विचित्र पण आहेत, काही वाकडे तोंड करतात फोटो काढताना. मुलगा एकच आहे, घरातून बाहेर काढल्याचे फोटो नाहीत बरं का, वृद्धावस्थेतले फोटो नाहीत. पण जेवढं चैतन्य तेवढे फोटो. एकच व्यक्ती आहेत, रूप वेगळे वेगळे आहेत. सनातन संस्कृतीमध्ये एकच परब्रह्म आहे, हे पहिल्यांदा पक्क लक्षात ठेवा. आणि जे परब्रह्म आहे ते निराकार आहे, निर्गुण आहे. ही संकल्पना भारतीय संस्कृतीची आहे. एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकम सद, जो एक आहे, विद्वान लोक त्याला अनेक मानतात. विप्रा सामान्य लोक नाहीत. विप्र शब्द फार महत्त्वाचा आहे, कधी वेळ मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर चिंतन करू. बहुधा वदंती म्हणजे आपल्याच धर्मातले ऋषीमुनी वेगळी वेगळी पद्धत मानतात, बाकीच्या धर्माविषयी काय बोलावं. मग असं का? सुंदर उदाहरण आहेत. एकच वीज माईकमधून तुम्हाला आवाज देते, दुसरा हा प्रकाश आपल्या समोर आहे, तिसरं रेकॉर्डिंग चालू आहे, चौथं बाहेरचा लाईटीचा व्यवहार चालू आहे, कुठे पंखे चालू आहेत. लाईट किती आहेत बोला ना. म्हणून सनातन धर्मातल्या लोकांनी लक्षात ठेवा बरं का, आक्षेप घेऊ द्या, नावं ठेवू द्या, आपलं रहस्य त्यांना कळत नाही, हे त्यांचं अज्ञान आहे. विठाला विठाला रहस्य कोणाला कशा रूपाने प्राप्त होते. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाला रांगता गोधने, महाभारताचा कृष्ण थोडंच रांगणार आहे, तो रांगणार नाहीत, पळून जाणाऱ्याला लढवणार आहेत, तो कृष्णच आहे. गवळणीचा कृष्ण वेगळा आहे जो रासलीला करतो, रुक्मिणीचा कृष्ण वेगळा आहे जो पती आहे, अर्जुनाचा श्रीकृष्ण वेगळा आहे जो भक्त आहे. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्याचंच विश्वरूप दाखवलं तरी तो नको म्हणतो. मराठी कळा, त्याचंच विश्वरूप, त्याचंच मोठं रूप दाखवलं नको म्हणतो तो. मला किरीटिणं गदिणं चक्रिणंच पाहिजेत. सुंदर दिसणारा, स्माईल देणारा, हसणारा, हसवणारा असा कृष्ण पाहिजे. ते एकदम अवाढव्य भयंकर रूप असलं नको आहे आम्हाला. ज्याचं रूप आहे त्यालाच हे सांगितलं जाते, तुझं ते रूप नको आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान विष्णू असतील, भगवान शंकर असतील, एनर्जी एक आहे, युनिव्हर्सल एनर्जी, तिलाच आम्ही परब्रह्म म्हणतो. एनर्जी एक आहेत. तुम्हाला समजत नाही त्याला आम्ही काय करावं? तुम्ही मूर्ख आहात त्याला आम्ही काय करणार? कळतंय तुम्हाला? दोन भाषा आहेत ह्या. कळत नाही तुम्हाला आणि आक्षेप आमच्यावर. एकाला गायन येत नव्हतं, त्याला गायकावर राग यायचा, त्याला राग कळत नव्हता. हा राग कुणावर काढायला पाहिजे?
राग येत नाही त्याला, तरी तो रागवतो. जो राग गातो त्याच्यावर. कोण मूर्ख आहे? धर्म तत्व कळत नाही, सृष्टीतलं तत्व कळत नाही, रहस्य कळत नाही, मग आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग सांगतो, एक गाऊ आम्ही विठोबाचे. पुन्हा दुसरा शब्द पहा, एवढ्यावर तुकोबाराय थांबत नाहीत. आणि कापे काम नाही, दुसऱ्याचं काम नाही, एकाचंच काम आहे, फक्त विठोबा. मग तेच तुकोबाराय आज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, तुम्ही विश्वनाथ अभंग आहेत जे कुणालाच म्हणत नाही तुकोबाराय, ज्यांच्या 8 पिढ्या विठोबाच्या सेवेमध्ये गेलेल्या आहेत. ते तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ. या अभंगाची भूमिका फार चांगली आहे. तीर्थयात्रा करायला लोक चालले होते आणि तुकोबारायला त्यांनी विनंती केली, चला आमच्याबरोबर तीर्थयात्रेला. काही काही मी असे तीर्थयात्रा बघितल्यात जे जेवढं घरात खात नाहीत एवढं तीर्थयात्रेमध्ये हात धुवून घेतात. ते कधी कधी विदेशामध्ये जायचा प्रसंग येतो तर बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा 5 स्टारला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतं. सकाळचा नाश्ता फ्री असतो. नाश्ता फ्री आहेत, पण हे इतके फ्री होतात की यांना कपडे फ्री करावे लागतात. त्यांनी दिलंय फ्री, पण तुमचं पोट आहे हो, किती खायचं जरा बघा ना. मी एकाला काही कळत नव्हतं, तो माझ्याबरोबर आला होता. मग त्याला ते क्यूब होत्यात लोण्याचे ना, बटर असतं ते, त्याला 2-3 दिल्यात. त्याला ते बरं वाटलं. ते किती घ्याव्यात, ते जेवढं होतं तेवढं संपून टाकले एकट्याने. त्या हॉटेलवाले बघतच राहिले, खा बाबा, पण एकच पदार्थ. तीर्थयात्रेला तुम्ही जाताय त्याचा उद्देश भारतभूमी पाहण्याचा आहे. कुठे रेगिस्तान आहेत, कुठं जंगल आहेत, कुठं बर्फ आहेत, कुठं गंगा नदीचा प्रवाह आहेत. आपण ज्या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत ती पृथ्वी डोळ्याखालून घालावी म्हणून त्या काळामध्ये तीर्थयात्रा होती. आता त्याला पर्यटन म्हणतात. नाही कळालं? पहिली पंगत असायची, सगळी लोक एकत्रित यायची, एकत्र जेवण करायचे, सगळ्यांना आनंद मिळायचा. पंगत असायची, एकत्रीकरण असायचं. सप्ताह हा त्यातलाच भाग आहेत. आता पार्ट्या आहेत. फरक काही नाही, माणसं आहेत बरं का. एकत्र जेवल्याशिवाय भागच नाही माणसाला, हे फार महत्वाचं आहे. मग ते लोक तीर्थयात्रा करत नाही, पर्यटन करतात. त्याचे शब्द वेगळे. डेस्टिनेशन काय पाहायचं, तुम्ही काही पाहावं, पण शेवटी पृथ्वी आहे. तीर्थयात्रेतून श्रद्धेनं जा, तुमचं ज्ञान वाढतं, भाषेचं ज्ञान वाढतं, पृथ्वीचं ज्ञान वाढतं. फक्त प्रश्न असा आहे, श्रद्धेने जा. जगद्गुरु तुकोबारायला आग्रह केला की आम्ही चाललोय तीर्थयात्रेला, तुम्ही या. तुकोबाराय म्हटले, तुम्ही जाताय, आमचा नमस्कार. काही पत्र तुम्हाला देतो. गंगा मातेला एक पत्र दिलं आणि विश्वनाथाला एक पत्र दिलं तुकोबारायांनी की मला येता येत नाही, पण तुमच्यासाठी मी पत्र पाठवतोय. तो पत्र म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. फार गोड अभंग आहे. आणि ते वाराणसीच्या विश्वनाथाला प्रार्थना करतात. हा अभंग आहे. कुठल्याही विश्वनाथाला नाही बरं का. विश्वनाथ कुणाला म्हणतात, जो काशीमध्ये आहे.
बाकीच्या ठिकाणी कुठं महादेव आहेत, कुठं शंकर आहेत. कधी जर वेळ मिळाला तर तुम्हाला खूप अर्थ वेगळे वेगळे सांगेल. महादेव वेगळा, शिव वेगळा, खूप फरक आहे त्याच्यामध्ये. निर्गुण निराकार असणारा शंभू वेगळा, वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पशुपती वेगळे, पशु कशाला म्हणतात, पाश कशाला म्हणतात, हे सगळे प्रकरण वेगळे आहेत. एक महादेवाचं स्वरूप नाही आहे, अनेक महादेवाचं स्वरूप आहे. जसं व्यक्तीचे स्वरूप बदलतात, फोटो बदलतात, एनर्जी बदलते, तसं महादेवाच्या प्रत्येक क्रियेवरून नावं बदलतात. आपल्याला फक्त महादेव माहिती आहेत आणि त्यातले त्या दोनच टायमाला, सोमवारी आणि महाशिवरात्रीला. शिव कशाला म्हणतात, शक्ती कशाला म्हणतात, फार फरक आहे त्याच्यामध्ये. पण तुमचा मेंदू जर एवढा चालला ना तर माझ्या समोरच झोपाल तुम्ही. विठाला आणि जे विठोबाला मानणारे तुकोबरा आहेत ते काशी विश्वनाथाला विश्वाचे नाथ मानतात. जिथलं स्मशान गेल्या 5000 वर्षापासून अग्निबंद झालेलं नाही, हरिश्चंद्राचं स्मशान म्हणतात त्याला. जिथं डोंबारी म्हणून हरिश्चंद्राने काम केलं ते स्मशानातला अग्नी हरिश्चंद्रापासून आत्तापर्यंत विजलेला. आता कुणी गिनीज बुकमध्ये याची दखल घेत नाही, काय करावं त्याला. दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात. अहो, जिवंतपणे रांग लागते यात विशेष नाही. तुम्ही काशीला जा, मुर्दे सुद्धा रांगेत आहेत मेल्यानंतर सुद्धा. कारण की हरिश्चंद्राच्या हातून आपला उद्धार व्हावा, अग्नी मिळावा म्हणून हरिश्चंद्र घाट आहेत आणि त्याचं हे देवस्थान आहे जिथं आपली कथा आहे. विठाला पण संबंध कसा आहे, काशी आणि विश्वनाथ, आणि त्याचं या ठिकाणी पडलेलं स्वप्न आहेत हरिश्चंद्र राजाला. आणि ते तुकोबाराय विश्वनाथाला प्रार्थना करतात, थोडी कृपा करा, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. अभंगाचा अर्थ लक्षात ठेवा काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो, मी तुमच्या पाया पडतो, थोडी कृपा कराल. तुम्हाला अजून या शब्दांचे काही अर्थ माहीत नाहीत बरं का. श्रीमंत लोक, सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोक, बुद्धिमान लोक कृपेला मानत नाहीत. वर्तमान काळात तर या युगामध्ये 21व्या शताब्दीमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण किती वाढावं, तुला काय लिमिट आहे का नाही. 2-4 दिवसाच्या बातम्या आम्ही ऐकल्या, काय सांगायचे तुम्हाला. 2-2, 3-3 लाख लोक एक रुद्राक्षासाठी लाईनीत लागतात आणि मरतात. कोणत्या भारतामध्ये आपण राहतोय. आणि एखादी वस्तू मिळाली म्हणजे आपण अजरामर होतो किंवा बुद्धिमान होतो, चुकीचं आहे. आजही या काळामध्ये ऐकून खूप वाईट वाटतं आपल्याला. म्हणून अशा लोकांना आहे ना, तुकोबारायसारखे, ज्ञानोबारायसारखे ज्ञानी संत नको आहेत. हे भस्म देणारे, रुद्राक्ष देणारे, काय असं हवेतून चैन काढणारे, त्या चैन काढल्यामुळे लोकांची चैनच निघून जाते. त्याच माणसाच्या मागे लागतात जे काहीतरी देतात. किती वाईट आहे हो या. बरं मला सांगा, तुम्ही काही दिलं दुःख जातं, याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. अशिक्षा, शिकणाऱ्यांचा अभाव पहिला टप्पा आहे, आणि दुसरा टप्पा आहे अज्ञान. दुःख जीवनामध्ये इतकं आहे महाराज.
तुम्हाला लोकांना या गोष्टी कळत नाहीत, पण जगणं खूप महाग झालेलं आहे. विठ्ठला विठ्ठल. झुंडशाही ज्याला म्हणतो ना आपण, अशा युगामध्ये आपलं वातावरण आहे. एकटं जगणं, गरिबाचं जगणं खूप अवघड आहे. एखाद्या गरिबाच्या घरात जर चांगली मुलगी जन्माला आली ना, काय घडेल या भारतामध्ये सांगता येत नाही. बोलू नाही मला या गोष्टी. गरीब आहे म्हणून किती अपहरण होईल, काय होईल, काय काही सांगता येत नाहीत. छोटा मनुष्य आहे ग्रामीण भागामध्ये, जो जर श्रीमंत होत चालला, किती विरोधक तयार होतील सांगता येत नाही. एखादा चांगला बुद्धिमान कार्यकर्ता आहे आणि तो मोठा होतोय, ज्याच्या आधाराने मोठा होतो तोच त्याची धार कमी करतो. भीती वाटते त्या लोकांना. पूर्वी असं तुम्ही ऐकलं असेल, इंद्र घाबरत होता आपल्या आसनासाठी. मग आता हे जे इंद्र होणारे लोक आहेत ना, हे दुसरा कोणी आमदार होणे म्हणून घाबरतात. ते दुसरे कोण आहेत? इंद्राची आणि उंदराचीच औलाद आहेत. एखाद्या बुद्धिमान माणसाला पुढं न जाऊ देणं, त्या देशात आपण राहतो. न श्रीमंताची कदर आहे, न उदारतेची कदर आहे. पैसा लपवून ठेवावा लागतो, असा देश आहे हा. किती लोकांना भीती, कोणाचा फोन येतो का? आणि जर तुम्ही धरून राहिलात, हे अभंग आहे, जर तुम्ही धरून राहिलात, सगळे अपराध माफ. कळते तुम्हाला? जर तुम्ही धरून राहिलात, हा अभंग धरून राहायलाच शिकवतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान आद्य शंकराचार्य यांच्या जीवनातली कथा आहे. खूप बुद्धिमान लोक होते आणि एकदम गरीब होता, बुद्धिमान नव्हता तो. सगळे लोक त्याला निर्बुद्ध समजायचे. आणि तिघजण जे होते ते फार बुद्धिमान होते. धरून राहणं शिकवतं बरं का तुम्हाला. आजचा पूर्ण विषयच हा आहे. धरून राहा, कोणाला पण चांगल्या माणसाला धरा. जे तुमचे पाय कापेल त्याला धरू नका. आणि मग ते तिघजण जे बुद्धिमान होते, पुन्हा एका प्रयत्नवादी होते, अभ्यासू होते, प्रतिभावान होते. माझे शब्द कायम लक्षात ठेवा, कोणकोणते लोक होते. आणि आद्य शंकराचार्यांच्या जीवनातली कथा आहे. आणि अचानक कपडे धुण्याच्या नादामध्ये पाठाला यायला वेळ झाला. आणि तिघजण म्हटले, करा सुरू पाठ. ते म्हणे, तो राहिलाय, त्याला येऊ द्या. ते म्हणे, आला तरी काय फायदा त्याचा, त्याला तर काही समजत नाहीत. ज्याला जास्त समजते ते असे म्हणतात बरं का, त्याला काही समजत, करा पाठ सुरू, त्याला काय आला तरी काय फरक पडणार. शंकराचार्यांना राग आला. हे बुद्धिमान आहे, हुशार आहे. मग तो आला कपडे धुवून, सेवा करून, आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, यांचा पाठ घे, याला म्हणतात कृपा. जे बुद्धिमान आहेत, प्रयत्नवादी आहेत, हुशार आहेत, त्यांना पाठ शिकवण्याची ताकद कृपेमुळे येते. नाही कळलं अजून? जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन काय हो? कृपा आहे. आजही कॉलेजमधले बुद्धिमान लोक, PhD झालेली लोक, होणारी लोक, नाही कळत तुकोबारायचा अभंग. ते बुद्धीने झटतात. अभंग कृपेतून जन्माला आलेत. विरोधाभास बघा कसा आहे. कुठलं विद्यालय नाही, महाविद्यालय नाही, शिक्षण नाही. हात ठेविला मस्तकी, बस प्रसाद देऊनी केले, वाणी बदलली हो तुकोबारायांची. जे शब्द कधी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आलेले नव्हते, अशा शब्दातून तुकोबारायांची वाणी उमडली. याला म्हणतात कृपा. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा. तुम्ही माझ्याबरोबर म्हणताय ते लिहून ठेवले म्हणून गावातले नावं तुम्हाला लवकर आठवत नाही. तो एकाला 12 पोरं होते. त्या बापाला म्हणलं 12 पोराची नावं सांग. ती आईला पाठे म्हणे. ते पोरं कुणाची? हा बाप आहे, पण 12 पोरं लक्षात ठेवत नाहीत. इथं विष्णू सहस्रनाम पाठ असतं. याला म्हणतात कृपा. विठ्ठला विठ्ठला. फार बुद्धिमान लोकांची, कृपा करणाऱ्या लोकांची कळतच नाहीत. मी अनेक वेळा सांगितलं, पुन्हा सांगतो.
भगवान बाबा बरोबर जहागिऱ्या नावाचा वेडा मनुष्य होता, कायम बरोबर असायचा. काय त्याच्याविषयी एक एक कल्पना आहेत महाराज. आमच्या एका माणसाने सांगितलं जहागिऱ्याच्या हातावर धनरेषा फार मोठी होती, त्याला बरोबर घेऊन गेले की पैसा यायचा. म्हणलं काय येडे लोक आहे तू, रेषेवर विश्वास ठेवतात, हे रेषेतले लोक नाही आहेत. कशा करता बरोबर न्यायची. फार बुद्धिमान माणसाने सांगितलं. बाबा गावात गेले ना, ते 10-12 वर्षाची पोरं खूप असायचे आणि बाबा आलं की ते सगळे पोरं यायचे दर्शनाला. मग बाबाची प्रतिभा काय असायची, जहागिरीला पुढं पाठवायचं. तर येडं डोक्यावर किरसुनी घेतलेलं, कपडे घातलेले वेडे, नाचत नाचत गेले की जेवढे लहान लहान पोरं आहेत ना त्याच्या मागे. कोणाच्या? जहागिऱ्याच्या. आजही वेडे झालेल्या संताच्या मागेच लोक आहेत, अज्ञानीच आहेत, पोरच आहेत. ते सगळं त्याच्या मागे गेले. जो समाज शिल्लक राहिला तो बाबाच्या पाया पडायला यायचा. किती हुशार. एक वेड सगळ्यालाच बरोबर सांभाळतं, याला वेड म्हणायचं? बोला ना. असे किती संत आहेत, ज्ञानी लोकांच्या मागे नाही आहेत. अभ्यास करून पहा. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन केलेली आहे. अंधश्रद्धा अभ्यास करा तुम्ही. संपूर्ण ज्ञानेश्वरी पहा, एक ओवी अंधश्रद्धेची सापडत नाही. गाथा पहा, एक ओवी अंधश्रद्धेची नाही सापडत. तरी देखील तुम्ही दुसऱ्या साधूला मानता, याच्यापेक्षा काय मूर्खपण आहे. आणि वारकरी संतांचं काम सांगतो बरं का तुम्हाला. वारकरी संत काय करतात, कशा करता अभंग लिहिलेले आहेत. मज निरंतर जागविती गोडा अभंग आहे. ही एवढं लक्षात ठेवा. साधू म्हणजे काय, तुम्हाला जाग करणारा. ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही काही ओव्या आहेत. हात ठेवणं म्हणजे त्याला झोपेतून जाग करणे. थापटीला जायचा ज्ञानोबारांचा शब्द आहेत. डोक्यावर हात ठेवला म्हणजे काय, अज्ञानाच्या निद्रेमध्ये होता तो जाग केलं. मला सांगा तुम्ही, आपण एवढेच लोक या ठिकाणी जमा झालो, आपल्या परिसरात एवढेच लोक आहेत का? भरपूर लोक आहेत. मग ते साधूला मानत नाहीत का, देवाला मानत नाही का? न मानणारी जात भगवंताने निर्माणच केली नाही आजपर्यंत. मनुष्य म्हणला की तो मानायलाच पाहिजे, कशाला ना कसं तरी मानेल. धर्माला मानेल, त्याच्या गुरुला मानेल. अंधश्रद्धेत असणारच. न मानणं हे सुद्धा मानणं आहे. कळलं तुम्हाला? आपण देव मानतो, देव न मानणं हे देखील सुद्धा काय आहे, मानणं आहे. नाही वर का होईना श्रद्धा आहे ना. कारण की भगवंतांनी निर्माणच माणसाला असं केलंय, श्रद्धा घेऊन जन्माला घातलेले आहेत. कुठं ना कुठं तरी श्रद्धा ठेवावं लागेल. आहेवर ठेवा, नाहीतर नाहीवर ठेवा. ठेवावीच लागेल. विठ्ठला विठ्ठला. गेल्या 700 वर्षापासून वारकरी संप्रदाय महाराष्ट्राला जागं करतोय. चुकीच्या संताच्या मागे जाऊ नका, अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका, कोणालाही गुरु मानू नका. आणि ज्ञानोबारांचं म्हणणं आहे ना, गुरुकडेच जाऊ नका. तुम्ही योग्य झाला ना, आपोआप गुरु येतो. नाही कळलं तुम्हाला? आपोआप. मला सांगा, कोणाला चांगला माणूस नकोय? जे खानदानी दूध विकतो ना, पाणी न टाकता, गिराईक त्याच्या घरी जातं. तो दूध घेऊन फिरत नाही कुठं. फक्त काय पाहिजे, तो निरसं दूध विकणाराला पाहिजे. आणि जो पाणी टाकतो ना, त्याला घराघरात जावं लागतं. नाही कळलं? असे संप्रदाय आहेत, घराघरात जातात, अंधश्रद्धा पसरवतात. मी बरेच संप्रदाय पाहिले, बायांनाच पहिलं ताब्यात घेतात. ते
आणि असं सांगतात आमच्याकडे या, तुमचं पाप नष्ट होईल, असं होईल. बाई एकदा बिघडली ना, तुमचं काही चालत नाही हो. तुम्ही तरी शेतकरी आहात, जरा 2-4 शिव्या देऊन एका चापट मारून तिला जागेवर आणाल. पण शहरामध्ये बाई ज्या गुरुला मानते ना, तिचा नवरा कसाही असो तिच्या मागे गेलाच पाहिजे तो. मुंबई असो, हे माझे अनुभव आहेत आणि हे मी तुम्हाला ओपनमध्ये बोलतोय. तुम्हाला कुठलं तरी आमिष दिलं जातं, कुठलं तरी समाधान दिलं जातं, कुठला तरी चमत्कार दाखवला जातो आणि लगेच तुम्ही मागे जाता. नुसतं प्रचार, याला इंग्लिशमध्ये मार्केटिंग म्हणतात. ज्या साधूची मार्केटिंग मोठी, त्याला ज्ञानाची गरज नाही. तो नुसतं म्हणला ना ज्या त्याला कल्याण आहे, तरी तो खुश होऊन जातो आणि याचं कल्याण करून जातो 4-5 लाख रुपये देऊन. तो जातो पण याला श्रीमंत करून जातो. माझा अर्थ लक्षात ठेवा, पडू नका. अनेक नका पडू गबाळाचे, पुढे आहे थोरी नागवण. आणि एकदा का तुमचं वय निघून गेलं, बुद्धीतली ताकद निघून गेली आणि म्हातारपणी जर तुम्हाला कळालं ना साधू खराब होता, काही फायदा नाही. ज्ञान वेळेवर झालं पाहिजे. मला सांगा, तुम्ही लग्न वेळेवर व्हायला पाहिजे का म्हातारपणी व्हायला पाहिजे? बोला ना. एवढं तर कळतं ना तुम्हाला, का ते पण कळत नाही? सगळ्यांना कळतं वेळेवर. मग वेळेवर ज्ञान व्हायला पाहिजे, तर पुढचं आयुष्य सुखी जातं. आयुष्य निघून गेलं आणि मग कीर्तनाला आला, आम्हाला ताप. काय काही म्हातारे आमच्या समोर झोपतात हो. बरं, त्यांना ऐकू येत नाही आणि पुढची जागा धरल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. फार कठीण आहे. सकाळी सकाळी संत जागे होतात. बघा आमच्या काकड्याची लिंक कशी आहे. सकाळी सकाळी संत जागे होतात. संत अगोदर संतांना जागे करतो. काकड्याची लिंक फार महत्वाची, संगत कळली पाहिजे. संत अगोदर संतांना जागे करतो. उठा उठा साधू संत. कोण आहे इथं? तुम्ही नाही आहेत, तुम्ही झोपलेलेच आहेत. साधू साधूला जाग करतो. उठा उठा साधू संत, हे शब्द आहेत. साधा पुले गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. साधू साधूला जाग करतो. सगळे साधू जागे झाले की मग ते मंदिरामध्ये येतात आणि पांडुरंगाला जागे करतात. त्याला म्हणतात संत. जो देवाला जाग करतो तो खानदानी संत आहे. उठा पांडुरंगा. काकडा पण समजला पाहिजे हो. काकडा वाकड्याला समजत नाही. वाकडा म्हणजे जे खळाची व्यंकटी, त्याला वाकडा म्हणतात. त्याला काकडा समजत नाहीत. काय शब्द बघा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. देवाला जागे करतात संत. किती ताकद आहे. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. आणि खानदानी आई असते ना, जर मुलाला शाळेत घालायचं असलं तर असं नाही म्हणत, ओठ बेटा शाळेत जायची वेळ झाली. ती खानदानी आईच नाही. खरी जी आई आहे ना, प्रेमळ आई, ती मुलाला जागा करताना म्हणते, अरे ओठ, पेढा तयार केलाय.
शेवया तयार केल्यात. त्याला पाठवायचंय कुठं? शाळेमध्ये. आई पण बुद्धिमान पाहिजे हो. आडात असेल तर पोरेत येईल ना. आई पण बुद्धिमान पाहिजे. उठवताना काय म्हटलं पाहिजे, काय आवडतं मुलाला, जे आवडतं ना त्याचं नाव घ्या, चटकन जागा होतं ते. बाळ नवीन कपडे आणले ते आज घालायचे, उठ, लगेच उठतं पोरग ते. जर त्याला म्हटलं ना शाळेत जायची वेळ झाली ते म्हणतो झोपू दे नंतर बघू. तसं भगवंताला जागं करताना सुद्धा तुमच्यासारखे भिकारी आलेत असं आमचे संत म्हणत नाहीत. मागणारे आलेत, कारण भिकारी तुम्हाला आवडत नाहीत, देवाला आवडेल का? शब्द कसा आहे, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वेळ झाली सकाळी, पण कोण कोण आलेत तुमच्या दारामध्ये? काय शब्द, एक एक शब्द आहेत. आणि ते शब्द इतके सुंदर आहेत. सनकाधिक संत आलेत, देवाला आवडणारे संत आहेत. आणि देवाचा जो आत्मा आहे ना, ज्याचा आज कीर्तन आहे, विठ्ठला विठ्ठला, ज्याच्यावर आज कीर्तन आहे तो भगवंताचा आवडता आहे. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. पांडुरंगाला उठवताना काय सांगतात, देवा कैलास पर्वतावरून शंकर आले, तो झटकनी उठते माणूस. आणि जेव्हा भगवंत जागे होतात ना, मग तिसरा टप्पा तुमचा आहे, उठा सकळ जन आणि उठले नारायण. तिसऱ्या टप्प्यात तुम्ही येत, हे विसरू नका. तिसऱ्या टप्प्याला इंग्लिशमध्ये थर्ड क्लास म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला नाही म्हटलं, मी भाषांतर करून सांगितलं. तिसरा टप्पा ही जरा सौम्य भाषा आहे. उठा सकळ. साधू संत अगोदर उठवतात साधूला, नंतर देवाला, नंतर तुम्हाला जागे करतात साधू संत. म्हणून कोणीही संत असू द्या, तो संत एकटा नसला पाहिजेत, संताचा समूह पाहिजेत. भगवान बाबांचा समूह पहा, सगळ्या जातीतले लोक, सगळ्या प्रकारचे लोक बाबा बरोबर असायचे. कोणी कोणाचा आंधळ्यासहित सगळे लोक बरोबर. आई बाप सांभाळत नव्हते, त्यांना बाबा सांभाळायचे, त्याला माऊली म्हणतात. कुठंच डोकं चालत नाही, त्यांच्याबरोबर डोकं लावणं सोपं नाही आहे. आणि अशा डोक्याला दुसऱ्यांनी डोकं लावू नये. जो येड्याबरोबर चांगला वागतो तो शहाण्याला नीट करायला फार वेळ नाही लागत. म्हणून साधू संत फार वेगळ्या अंतकरणाचे असतात. तिसरा टप्पा तुमचा आहे, उठा सकळ जन. याला म्हणतात जाग करणं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. विठ्ठल जागणं म्हणजे काय? झोपेतून जागणं म्हणता का तुम्ही? जागणं म्हणजे काय? कळणं म्हणजे जागणे. जागणं म्हणजे काय? दारू पिणारा माणूस आहे आणि त्याला कळालं की आयुष्य असं आहे, एकदम जागा होतो. याला म्हणतात वाल्मिक महर्षी. माणसं मारणारा माणूस, माणसाने जीवन कसं जगावं हा ग्रंथ लिहिणारा तोच आहे. ज्याने माणसं मारले तोच वाल्ल्या कोळी. महर्षी वाल्मिक होऊन मनुष्य जीवन सुखी कसं होईल तोच ग्रंथ लिहितो. जाग कुणी केलं? बोला ना. संतांनी जागा केलं. नारदासारखा संत सापड. 2 शब्द, कीर्तन नाही ऐकलं त्यांनी. आणि असे डाकू कुठं कीर्तनाला येतात का हो? आले तर चपल्या सांभाळावे लागतात. ते खानदानी डाकू नाही, ते साव चोर आहेत. गोड बोलणार आणि तुमचा खिसा कापणार. डाकू दिलदार असतात हो, सांगून टाकतात, त्याला डाकू म्हणतात. हे सगळे खळ आहेत, एकमेकाला खड्ड्यात घालणारे. गोड बोलणार. मला तर याच्या पुढं जाऊन सांगतो, मला भारताची विशेषता आहे बरं का, पैसे डबल होईल म्हणून काही संस्था तयार झाल्या. आणि माझ्याकडे काही लोक येतात, महाराज एक संस्था आहे, पैसे डबल होतात, म्हणजे तूच टाक. काय? आणि जेव्हा सिंगल पैसे याचे निघून जातात तेव्हा आमच्याकडे येतात, महाराज तुम्ही फार चांगलं केलं, आम्ही तो बुडलो. नाही, ते बुडालेलेच होते, कळायला वेळ लागला. मला एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मी बरं का, मी माझ्या अंतकरणातलं बोलतोय तुम्हाला. गरिबाची पैसे लुटणारी लोक किती बेईमान असतील.
त्यांच्या गोड शब्दाला तुम्ही भाळता आणि तुमचा मेहनतीचा पैसा त्यांच्याकडे जमा करता. संत तुम्हाला जागे करतात तर त्यांना तुम्ही मानत नाहीत. काय म्हणावं तुम्हाला? जे डुबवतात तुम्हाला, बुडवतात तुम्हाला, त्यांना तुम्ही मान देता. आणि जे तुम्हाला जागे करतात संत, त्यांना अंधश्रद्धाळू म्हणतात. काय लायकी तुमची? काय विशेषता आहे तुमची? विठ्ठल विठ्ठल. स्वतःला पारखा. आपली लायकी काय आहे? कोणाला मानतो आपण? दुःख देणाऱ्या माणसाला जवळ करतो आपण, लुटणाऱ्या माणसाला बुद्धिमान म्हणतो, देश न चालवणाऱ्या माणसाला चांगलं म्हणतो आपण, आणि जाग करणाऱ्या संतांना अंधश्रद्धाळू म्हणतो. बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे आपले गणित आहेत. एक शब्द साधूचा भेटला, रामायण तयार झालं. एका साधूने गीता लिहिली, महर्षी व्यासाने, संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान झालं. याला संत म्हणतात. अजरामर. माना न माना तुमचा विषय, तुम्ही अंधश्रद्धेतच आहात. तुम्हाला जागे करणारी माणसं आवडतच नाहीत, झोप म्हणणारी माणसं आवडतात. आणि पोरग बघा ना, अभ्यास कर म्हणणारी आई आवडत नाही, चॉकलेट देणारा माणूस आवडतो. मित्र कोण आहेत? शाळेतून दांडी मारणारे, पत्ते खेळणारे. जे पोरं मुंबईमध्ये रॅकेट आहे महाराज परदेशातल्या लोकांचं. श्रीमंताची पोरं कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना व्यसनी करणं हे इतर राष्ट्राची काम आहेत. आपली पिढी, भारतातली पिढी श्रीमंत होऊ नये म्हणून त्यांचे एजंट श्रीमंताच्या पोराला व्यसन लावतात. मोठी समस्या आहे मुंबईमध्ये. हे हिरोईन वगैरे ड्रग वगैरे आहेत ना, हे ड्रग तुम्हाला का देत नाहीत खेडेगावामध्ये? तुम्हाला गुटखा काफी आहे? तुमच्याकडे आहे काय मटका? ते तर गुटखा. बरबाद तुम्ही. नाहीच दोघांमध्ये अडकले तर देशी दारू पिली तरी मरणार, खोटी पिली तरी मरणार. ही बनवणारी लोक किती आहेत? पैशासाठी माणसाचा जीव घेतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे जागे करत नाहीत. म्हणून संताचं पहिलं काम आहे जाग करणं. जो जागा झाला जीवनामध्ये, जागा होणं म्हणजे कळणं किती जीवन आहे, तो कसं जीवन आहे. जीवनाची मध्यांत झालेली आपली. आता आयुष्याचा सूर्य अस्ताकडे झुकतोय. आता तरी सावध व्हा. आता उघडी डोळे, काय शब्द आहेत? आता उघडी डोळे. आणि माऊलीचा दुसरा अभंग आहे, वाजत असे बोंब कोणी नाही कधी. तुम्ही जागा करा एखाद्याला. एक फसवणारा साधू होता आणि भगवानगडाचे शिष्य होते. मला कळालं ते की जरा माणूस चुकीचा आहे. मी सहज सांगायला गेलो. अहो म्हणलं नका नादी लागू त्याच्या, आम्हाला माहिती त्याची कुंडली. त्यांनी काय म्हणावं? शास्त्रीजीला सहन नाही होतो ते लोक. तो साधूचं मोठेपण शास्त्रीला, मला ते या बीड जिल्ह्यात आल्यापासून काय काय चर्चा चालते त्याचंच विशेष वाटतंय. मी सकाळी बोललो बरं का, लोक मला येऊन विचारतात तुम्ही निवडणुकीला उभे राहणार का. आणि बीड जिल्ह्यात पेपरला सुद्धा ही चर्चा, खासदारकी. काय माणसं आहे तो. भगवान बाबांनी ज्यांना मांडीवर घेतलंय, नाही कळालं अजून. 11 कोटी लोकातून निवडून मला मांडीवर बसवलेत आणि पुन्हा निवडून यायची मला गरज आहे का? किती कोटी लोक आहेत आपल्यामध्ये? 11 कोटी. आणि निवड कोणी केली? भगवान बाबाने निवड केली. तुम्ही प्रेम दिलं, पुन्हा जमते, आवडते तुम्हाला. आत्मघातकीपणा करायला मला प्रवृत्त करतात. काय चर्चा आहे लोकांची. आणि एक लक्षात ठेवा, ही चर्चा याच्याकरता आहे, ज्ञानेश्वरीवर तुमची श्रद्धा बसली नाही पाहिजे. तुमच्या मनामध्ये भेद निर्माण झाला पाहिजेत आणि गडाजवळ आणि ज्ञानेश्वरीजवळ तुम्ही आले नाही पाहिजेत.
म्हणून मतभेद मनभेद करणारी ही लोक आहेत. सावध राहा, याला म्हणतात जागा करणे. विठाला विठाला. काही चर्चा जरासं जरी सांगितलं की हा साधू बरोबर नाही, नाही नाही तो सण नाही होत, त्याचं मोठे, अरे मोठे पण नाहीच, खोटे पण सांगतोय आम्ही. काय मोठे पण, आणि नंतर रडत पुन्हा गडावरच येतात. महाराज तुम्ही सांगत होता त्यावेळेस आम्हाला अक्कल नव्हती, हे तुम्ही म्हणताय म्हणून चांगलंय. काय म्हणते तुम्ही, तोंडाने म्हणतायत अक्कल. अरे म्हणून परंपरेनं तुम्ही या ना. भगवानगडाची परंपरा तुम्हाला कल्पना नाही, सांगून जातो मी तुम्हाला. ज्ञानोबारायांचे शिष्य आहेत भानुदास महाराज, आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. आणि त्यांच्या 5व्या पिढीमध्ये म्हणजे गावबा, दयार्णव, कृष्णार्णव, अनंत ऋषी यांची 5वी पिढी नगद नारायण महाराज, आणि नगद नारायण महाराजांची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. केवढी मोठी गुरु परंपरा आहे. आणि मग एका गुरुला, एका बापाला 2 मुलं असतात, 2 घरं झाले म्हणून गुरु बदलत नाही, आडनाव बदलत. भगवान बाबाची सही आहेत माझ्याकडे अजून सुद्धा. भगवान बाबा गुरु माणिक बाबा, गुरु नारायणगड आहे आपला, लक्षात ठेवा. विठाला विठाला. आणि मग ती कशी परंपरा आहे, 700 वर्षाच्या कृपेची परंपरा म्हणजे भगवानगड आहेत. म्हणून अशा गादीवर येणं म्हणजे याच्यापेक्षा काय भाग्य आहे महाराज. आणि त्याचं न ऐकणं याच्यापेक्षा दुर्भाग्य काय, काय दुर्भाग्य आहेत. ज्ञानेश्वरी जर आम्ही सांगतोय आणि काहीही घेत नाही. डोक्यातून कल्पना काढून टाका, कीर्तनाचा पैसा घेत नाही मी, कुठंच घेत नाही मी. आणि गादीवर बसण्याच्या पूर्वी जितक्या ज्ञानेश्वरी झालेल्या आहेत कुठंच पाकिट घेतलेलं नाही मी. मी का सांगतो तुम्हाला, माऊलीचं प्रेम मिळालं, पाकिटा वाचून काय राहिले. अभंगाच्या 2ऱ्या चरणात आहे, कृपा कराल ते माऊलीची कृपा आहे हो. आणि कृपा मिळाली ना, साधू तुमच्या पाठीमागं उभा राहिला, काही लागत नाही. आता जेवढ्या बाया माझ्या समोर बसल्या त्यांना विचारा, 1 कोटी पाहिजे का नवरा पाहिजे, बाया काय उत्तर देणार आहेत, बोला ना. 1 कोटी नकोय, पण काय पाहिजे. त्यांना जे कळतं ना ते तुम्हाला कळत नाही. जिवंत माणूस पाठीमागं असणं हे महत्वाचं आहे. मृत पैसा काही उपयोगाचा, पैसा पाहिजे तो भाग वेगळा आहे, पण तुम्हाला सुख देणारा जिवंत माणूस आहे. ज्ञानोबरायांची समाधी संजीवन आहेत, ते आपल्या पाठीशी असावेत. पैसा काय करता. आणि माऊली स्वतः सांगतात, जर माऊली पाठीमागं उभे राहिलेत, राजयाची कांता काय काय भगवानगडाचा पैसा आहे महाराज. मला पण कधी कधी कमाल वाटते. छोटंसं गाव आहे, 101 माणसाचं गाव. वर्गणी आज सकाळी झाली चिंचवडगावची, आणि 31 लाख रुपये जमा झाले सकाळी 1 तासात. राजयाची कांता. आणि मग उद्यापासून सुरूच, इतक्या पैशाचं काय केलं, म्हशी मागं जाणार आहे. माझी भाषा कळायला फार वेळ लागणार आहे. कुणा मागं म्हणलं मी, म्हशी मागं जाणार, लगेच कॉमेंट करायला सुरुवात करतात. कळेल त्याला कळेल. विठाला विठाला. आणि म्हशी मागचे जे रेडे आहेत ना, त्याला ज्ञानोबराच सुधरू शकतात, दुसरं कोणी सुधरू शकत. कशा करता. पहिले पृथ्वीवरचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुम्हाला महत्व देतात. आपुली आपण करा. अरे तुम्ही सुद्धा अभंग लिहू शकता, तुम्ही सुद्धा कीर्तन करू शकता, इतकी ताकद देणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. अनुभव घेऊन पहा त्या काळामध्ये काय काय प्रकार होतात. ज्ञानोबरांच्या काळामध्ये अनुभव घ्या तुम्ही. सामान्य लोक सुद्धा संत बनवतात, ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे. पण जरा जागे होऊन या, ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा. विठाला विठाला.
आत्ता सांगितलं ना किडे मागे लागतात. काय करावं आता त्यांना, प्रकाशच सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर हे किडे त्रास दिल्याशिवाय राहत. फार विशेषता आहे माझ्या जीवनामध्ये. म्हणून ज्ञानोबरांची कृपा पाहिजे, ज्ञान आपोआप मिळतं. नवरा पाठीमागं असेल ना सगळं मिळणार. पुन्हा सांगतो तुम्हाला, नवरा पाठीमागं पाहिजे, सगळं मिळू शकतं. सुख त्याच्या हातात आहे. पुढं जाऊन सांगतो, सुख त्याच्या प्रेमात आहे. त्याच्या संपत्तीत सुख नाही, संपत्तीत सुविधा आहे. सुविधा किती दिवस भोगणार तुम्ही? शरीराला मर्यादा आहेत. एक सांगू त्यांना, म्हातारी जर खरंच प्रेम करणारे असले ना, तर एकांतात बसल्यानंतर त्यांचं बोलणं आहे का तुम्ही? बोलतात एकमेकाला टोचून, पण टोचलं जात नाही, त्याचं नाव प्रेम आहे. जीवन परिपक्व झालं, दोघांचंही प्रेम आणि साथ टिकली, आणि मग जेव्हा एकत्रित बसतात ना, मग जीवनाचा आढावा घेतात. याला रवंथ म्हणतात. हे शहरातल्या माणसाला रवंथ शब्द समजत नाही. तर म्हैस रवंथ करते किंवा गाय रवंथ करते, रवंथ शब्द समजायला सुद्धा गावठी माणूस पाहिजे हो. शहरातल्या पोराला विचारा. आज आमच्या सकाळी एका ठिकाणी शिकलेल्या ठिकाणी विषय झाला. आमचा एक कीर्तनकार म्हणला, भाकरी आणि ढकू केलंय. तुम्हाला माहिती ढकू म्हणजे काय? नाही माहिती. हे किती विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल. भाषा येते, कळत नाही. एवढं कळलं तरी काही कमी आहे काय? माझा अंदाज लक्षात घ्या, मला काय बोलायचं आहे. ज्ञान नकोय, संपत्ती नकोय, प्रेम पाहिजे. साधू संतांच्या प्रेमाला कृपा म्हणतात, हे तुम्हाला कळालं पाहिजे. कारण की आपण लहान आहोत, आणि मोठा जेव्हा प्रेम करतो ना, ती कृपा असते. कृपा म्हणजे काय? व काहीतरी डोक्यात खुळा आणू नका. मोठ्याचं प्रेम म्हणजे कृपा. आणि त्या कृपेतून जे दोन शब्द सांगतात ना, ते बुद्धीमध्ये उगवतात हो. आणि ते उगवल्याचं जे फळ निर्माण होतं, सामान्य माणसं मोठे होतात. सामान्य माणसं. म्हणून वारकरी संप्रदायातले संत पहा, अतिशय साधे आहेत वागण्यासाठी, कळण्यासाठी अवघड आहेत. कोणताही संत असू द्या, नाथ महाराज असू द्या, सावता महाराज असू द्या, गोरोबा काका असू द्या, चोखोबाराय असू द्या, यांचे अभंग वाचा. प्रत्येक जातीतला संत भगवान श्री ज्ञानोबारायांनी केला. प्रत्येक जातीतला. भगवान बाबांनी आपल्या गळ्यामध्ये ज्ञानोबाईंची सोन्याची समाधी करून घातली, म्हणून आज भगवानगडावर ज्ञानोबाईंचं मंदिर होत आहे. भगवान बाबाचं दैवत आहे ज्ञानेश्वर महाराज, महाराष्ट्राचं दैवत आहे. आणि जर ज्ञानोबाईंची खोडी केली ना एखाद्याने, महाराष्ट्रात जगता नाही येत महाराज. जर प्रेम केलं तर रेडा वेद बोलेल. जर खोडी काढली ना, काय होईल याचा अंदाज सुद्धा तुम्हाला येणार नाही. अहो, तुम्ही हयातीमध्ये दुःख भोगता, याच्यापेक्षा शाप कोणता? नाही कळालं? पैसा आहे, समाधान नाही. अजून काय शाप द्यायला पाहिजे? बोला ना, कसला शाप? सुखासाठी पैसा आहे, पैसा असून सुख नाही. जास्त फास्ट बोलल्यामुळं कळणार नाही. मला कल्पना आहे ग्रामीण भाग आहे, पण खरा सुखी हाच भाग आहे. कोण देणार आहे हो? जे पैसे देत नाहीत ते हिशेब विचारतात. शास्त्रीकडून हिशेब घ्यायला पाहिजे. खरं आहे. ये काय बोलतोस तू? काय लायकी तुझी? श्रद्धेनं देतात. दोन शब्द नीट आहे का? तुम्ही ज्यावेळेस संतावर प्रेम करतात तिला श्रद्धा म्हणतात. संत ज्यावेळेस तुमच्यावर प्रेम करतात तिला कृपा म्हणतात. हा फरक लक्षात ठेवा. आपण मोठ्यावर प्रेम करतो ती श्रद्धा आहे, तो विश्वास आहे. मोठे जेव्हा आपल्यावर प्रेम करतात कृपा आहेत. म्हणून कधी पण पहा, काही काही माणसं देवाची कृपा म्हणतात, म्हणजे प्रेम. भगवंताचा आशीर्वाद म्हणजे प्रेम.
मग जीवनात काय पाहिजे ते ज्ञान नको आहेत, ज्ञान पुस्तकात आहेत. सगळ्यात जास्त तर ज्ञानी दुःखी आहेत. अनुभव घेऊन पहा. शहरातले लोक पहा तुम्ही किती दुःखी आहेत. पूर्वी विमानात जर गेलो ना त्याला प्रतिष्ठा मिळायची. 25-30 वर्षापूर्वी अरे हा विमानाने प्रवास करतो. आता विमानाचं ना एसटी स्टँड झालंय तिथं. तुम्ही जात नाही, नशीब आहे तुमचं. एसटी स्टँड हे आहेत जागा मिळ, तिथं जाऊन बघा तुम्ही काय गर्दी झालेली आहे. किंमत राहिलेली नाही, सुविधा आहेत त्या, पण ताण तेवढाच आहे, दुःख तेवढंच आहे, अंतर तेवढंच आहे. तुम्हाला 1 तास बीडला जायला लागत असेल, एखाद्याला हेलिकॉप्टरने 1 तास लागत असेल, प्रवास तेवढाच आहे. हो विठ्ठला विठ्ठला. नीट आहे का? सुविधा आहे, समाधान नाही. पुढचा टप्पा आहे का? जड पदार्थ सुविधा देतात, प्रेम देत नाहीत. किती कळतंय बघा. जड पदार्थ, पैसा जड आहे, सुविधा देईल. झोपेसाठी एअर कंडिशन लावाल, सगळं कराल, पलंग फिलंग महागडी गादी वगैरे, झोप नाही येणार. सुविधा दिली झोपेची, झोप येणार नाही. पण प्रेमळ माणूस जवळ असला ना, हात ठेवल्याबरोबर झोपतो हो पोरग. आई जवळ आहे आणि आईने नुसतं डोक्यावर हात फिरवला की पोराला गुंगी येते, त्याला जीवन म्हणतात. हे माणूस पाहिजे आपल्या जीवनात. मोठ्याने प्रेम करावं, लहानाला गुंगी येते. संतांनी डोक्यावरून हात फिरवावं, तोंडातून अभंग निघतात, ते तुकोबर आहेत. म्हणून तुम्हाला अभंग सांगितलं होतं, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. अभंग आहे ना, विद्वत्ता नाही आहेत, प्रकरण नाहीत. हे प्रकरण नंतर पाडलेले आहेत प्रकरण बुद्धिमान लोकांनी. याला संतपर म्हणा, याला नामपर म्हणा, हे प्रकरण नंतर बुद्धिमान लोकांनी पाडलेत. अरे बुद्धिमान लोक प्रकरण पाडतातच. भेद निर्माण करणं हे बुद्धिमंताचं काम आहे. आणि ओघवती भाषा, जेव्हा जे सुचेल ते बोलणं म्हणजे कृपा आहे, प्रेमाचा प्रसाद येतो. कोणत्याही वेळेस जे सुचेल ते. असं काही समजू नका ह्या वेळेस हे सुचलेत. जगातले सगळ्यात विनोदी ज्ञानोबा आहेत, सगळ्यात विनोदी. त्याची मूर्ती पाहिली की तुम्ही असं वाटतं काय गंभीर आहेत ज्ञानोबा, चुकीची कल्पना आहेत. कधी ज्ञानोबांच्या सावलीत तुम्ही आलाच नाहीत, त्यामुळे तुम्हाला न विनोदाचा आनंद मिळाला ना त्यांच्या कृपेचा आनंद मिळाला. कधीतरी माऊलीच्या सावलीमध्ये या, तो आनंद पहा. कसे ज्ञानोबा आहे. मूर्ती चित्रकारांनी बनवलेली आहेत, कलाकारांनी बनवली, शांत आहेत, गंभीर आहेत. माऊलीची ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्या ओव्या आहेत ना, त्या नृत्य करतात. अभंगातून भाव ओसंडतो. आनंद विनोद करत असताना माझा अनुभव सांगतो तुम्हाला. जर मला एखादा विनोद आवडला ज्ञानेश्वरीचा, महिना नशा उतरत नाही. नशा शब्द वापरतोय. ज्ञानोबांनी जो तिरकेपणा केलेला आहे, जो विनोद केलेला आहे, त्याच्या नशेमध्येच. आणि तशी माणसं त्या वेळेस भेटत जातात. ती ओवी दिसली की तो माणूस भेटतो. आणि मग कळतं की ह्या ओवीवर हे टोमणा मारलेले आहेत, पण बाहेरून तुम्हाला दिसणार नाहीत. भगवान बाबा विनोदी होते. त्यांचा फोटो शांत गंभीर आहे. बाबा विनोदी होते. 2-2, 3-3 माणसं हसवण्यासाठी बरोबर असायचे. बाबांची टेन्शन किती घ्यायचं या जगामध्ये, त्याला काही लिमिट आहे? देणारा येणारा प्रत्येक माणूस टेन्शनच घेऊन जातोय. कधीतरी हसवणारा जवळ असावा हो. आपल्या दुःखात फुंकर मारणारा जवळ असावा. एखादा मित्र असावा जवळ, जो म्हणेल जाऊ दे रे, टेन्शन नंतर बघू, पहिलं आपण जेवण करू. भाकरी ओढणारा मित्र असला पाहिजेत. ते जीवन आहे हो, तेच लक्षात राहणारं जीवन आहे. टेन्शन तर जग बायको सहित सगळे देतात. मुलं जन्माला येतात त्यावेळेस काय जन्माला येतं तुम्हाला? टेन्शन. शिकला पाहिजे पोरगा, नोकरी लागली पाहिजे, हे बाप. आणि पुन्हा नोकरी लागून पोरगी पण बापानेच बघायची. पोरग लायकीचं असले तर सोयरी घेतील ना. खेडोपाडी जाऊन बघावं काय तरुण पोराची अवस्था आहेत. सुकलेलं तारुण्य. काय किती मराठी कळते कोण जाणे. सुकलेलं तारुण्य. मुलगी सुद्धा भाव देत नाही हो. केलंच नाही काय, कृपेला पात्र झाला नाहीत, प्रेमळ स्वभाव नाहीत, लायकी नाहीत आणि पैसे कमवता आले नाहीत.
तुम्ही एखादी चांगली परीक्षा पास करा, 10 लोक पैसे घेऊन येतात, आमची मुलगी करा. ह्याला मानव तरुणपणा म्हणतात हो. तारखा मागे लागल्या तर कीर्तनकार, कीर्तनकार जर मागे लागला ना, काय काय कीर्तनकार मी बघितले अगोदर सांगतो पुढच्या वर्षी तारीख लिहून ठेवली बरं का. अर्थ लक्षात ठेवा. जीवन जगा म्हणजे सुख तुमच्या मागे लागलं पाहिजेत, आनंद तुमच्या मागे लागला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचावं, हे सगळं देवाच्या दारात आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये आनंद ओथंबून वाहतोय. या काळामध्ये जिथं इतकं दुःख आहे, मगाशी साहेब झुंडशाही जिथं आहेत, गरिबाचं जगणं महाग आहेत, एकटं राहणं महाग आहेत, अशा काळामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी तुम्हाला आनंदाने ओतप्रोत करते. फक्त एकच आहे, त्यांचं प्रेम मिळवा. मग तुम्ही म्हणता महाराज 2-4 शिष्य झालेले आहेत त्यांचे, मग अजून तुकोबाराय म्हणतात 2-4 शिष्याने तुम्हाला काय फरक पडतो. तिसऱ्या चरणात काय बोले तुम्हा पासी, काय बोले तुम्हा पासी, काय बोले तुम्हा पासी, काय बोले तुम्हा पासी. मी तो अल्पची संतोषी, मी तो संतोषी, कृपा कराते थोडी, कृपा कराते थोडी, अल्पाची तुकोबारायांची भाषा फार विनोदी आहे. काय उणे तुम्हापाशी, भाषा कळणं अवघड आहे. भगवान शंकर समर्थ आहात तुम्ही, तुमच्याकडे उणेपणा नाही. हे फार अवघड प्रश्न आहे. उणेपणा म्हणजे एखाद्याकडे पैसा आहे पण दिसायला राक्षस दिसतो, कलरनी पण, वागण्याने पण, राहण्याने पण. पैसा आहेत, एक प्लस आहेत, बाकी सगळं मायनस आहेत. मायनसला उणे म्हणतात. काय उणे, एखाद्याकडे आनंद आहे पण गरीब आहे, हसत राहतो, हसवत राहतो, गरिबी आहे, दुःख आहे, त्याला उणेपणा म्हणतात. त्याला मी मगा काल कीर्तनात सांगितलं होतं. एखादा गायक आहेत, कीर्तन नाही करत, कीर्तनकार आहे, गात नाही, दोघंही गुण आहेत, नीट वागत नाही, तिन्ही गुण आहेत. पुन्हा सांगतो तुम्हाला, अनुभव नाही. एक एक याला म्हणतात उणे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान शंकराला मग काय उणे तुम्हापाशी, काय उण आहे तुमच्यापाशी, काय कमी. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही, उण काहीच नाहीत. विनोद पाहिजे, विनोद आहे. सौंदर्य पाहिजे, सौंदर्य आहेत. नवरसी भरवी सागरू, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. एका रसाने नाही, 9 रसाने ओथंबलेली सागर 9 रसामधले आहेत. 9 रसातले सागर ज्ञानेश्वरीमध्ये. आपली कमतरता आहे हो, कळतच नाही आपल्याला. हलकट कादंबऱ्या वाचतो. एकाच्या हातात मी पोलीस टाइम्स पाहिला, निंदा नाही करत, बरं त्याला अभिमान किती असावा. नेमका माझ्याकडे घेऊन आला तो. मला म्हणे वाचायचं का. म्हणलं काय रे, काय पोलीस टाइम्स आहेत. म्हणलं काय लिहिलंय. काही नाही, कुठं कुठं चोऱ्या झाल्या, कुठे बलात्कार झाले, काय त्याचं संशोधन आहेत. म्हणलं तूच वाच. किती मूर्खपणा आहे. आपली बुद्धी, दुसऱ्याने केलेलं पाप त्याची छाप आपल्यावर पडते, सावध राहा. संसार आहेत, रोज पाप होतात, कळत नाहीत, बुद्धी शुद्ध राहते. हे एकांत आहेत ना, एकांत. भंडारा डोंगरावर गेले होते, त्याचं कारण तुमच्यासारखीची संगत नको म्हणून भंडारा डोंगरावर गेले, म्हणून गाथा जन्माला आला. नाही तर तुम्ही काही साधे आहेत काय बदमाश, काय डोक्यात टाकतील सांभाळणारच नाहीत. भगवानगडावर एक एक नग असे येतात, माझी इच्छा नसते ऐकायची. एक जर मला म्हणे महाराज त्याच्याकडे अशी जादू आहे,
तुम्ही जाऊन बघा. अरे म्हटलं का? नाही नाही, तुम्हाला अनुभव येईल. म्हणजे असले अनुभव काय? आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला, रुद्राक्षाच्या पाण्याने कॅन्सर जातो. हे अमेरिकेचं संशोधन, लंडनचं संशोधन. हे काही मूर्ख आहेत का लोक? केवळ पाण्याने कॅन्सर जातो. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? बरं, ज्यांना जगात कॅन्सर आहेत त्यांना नकोय का असं औषध? काय डोक्यात हे नकोच. वाढ बिघडवतात. लक्षात आलं? सरळ चाललेला आहे माणूस, वाढ बिघडवतं, डोक्यात घालता तो. मी बरेचसे संसार, नीट ऐका, बरेचसे संसार असं पाहिलेले सुखी आहेत. शेजारची बाई येते आणि बाईला बिघडून जाते. बाई नवऱ्याचा काही भरोसा नाही, हा जरा लक्ष ठेवत जा. तिथून संशय सुरू. संशय कोणी डोक्यात घातला? संगतीनं. हा विषय फार मोठा आहे. तसं संतांची संगत असली, काय उणे? काहीच उणे नाहीत. तुम्हा काही मागा, भगवान शंकराला, देवाला, संतांना काही मागा, काहीच उणं नाही आहे त्यांच्यापाशी. तुमची अवकात पाहिजेत, तुमची क्षमता पाहिजे, तुमची ताकद पाहिजे. उणे नाहीत संतांमध्ये. भरभरून देणारे संत आहेत. विशेष करून ज्ञानेश्वर महाराज भरभरून देतात. हो, तर आता माऊलीचंच वर्णन करतात तुम्ही. अहो, माऊलीचे गुरु शंकर आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. विठ्ठल विठ्ठल. फार गोड. किती सांगावं तुम्हाला अजून. म्हणून परमार्थात जर तुम्ही आला आणि ज्ञानेश्वरीने तुमच्यावर कृपा केली ना, तुमच्या जीवनात उणीव राहत नाही. व्यावहारिकही राहत नाही, पारमार्थिकही राहत नाही. व्यवहार राजाची कांता काय भीक मागे. काय वारकरी संप्रदायाचा पहिला इतिहास आहे भगवानगडाचा, की ज्या गडाला लोक 1-1 कोटीची देणगी शेतकरी देतात. 2 नंबरचे लोक नाही, ऊसतोड कामगार शेतकरी. किती? 1-1 कोटीची देणगी. देणारे वेगळे आहेत, प्रेमाने देतात. दिल्यानंतर जळणारे वेगळे आहेत. पण काही काम आहे का? एखाद्याला दिला असेल, एखाद्याला झालं असेल, द्वेष अंतःकरणात येतो, सुखी नाही होत. मग दुसऱ्याच्या सुखावर, मी भगवानकडे एक उदाहरण दिले बरं का तुम्हाला. छोटी गोष्ट आहे, एक विनोदाचा भाग आहे हा. पण शेजारच्या सुखावर जर तुम्ही जळत असाल, ही जळणारी वृत्ती कधी समाधानी नसते. माझा मुद्दा वेगळा आहे. जळणारी वृत्ती समाधानी नसते. किती येऊ द्या. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, तुम्ही खेडेगावातले लोक आहेत, किती भाग्यवान आहे तुम्हाला माहीत नाही. मुंबईमध्ये 10x10च्या खोलीमध्ये 10 जण राहतात. तुमचं शेत 10 एकरचं आहे. कोण श्रीमंत आहे? त्याचे कपडे बघितले, तो जेव्हा गावाकडे येतो ना, तेव्हा त्याची ती सुटकेस बघता, कपडे इस्त्रीचे बघतात. तिकडे जाऊन बघा ना तुम्ही. मुंबईमध्ये एखाद्या दिवशी घरी जा त्याच्या, काय परिस्थिती, काय उणे, सगळेच उणे आहेत, प्लस काहीच नाही. पण तुम्हाला तो चिडवतो आणि तुम्ही सुखी आहात शेतकरी. काय सांगायचं, तुम्ही जर शहरात गेलात ना, तर किती पोळ्या करू म्हणून बायको विचारते. हो, कागदासारख्या पोळ्या. आणि पुन्हा संख्या सांगायची किती. काय शब्द आहे? किती. आता निर्लज्ज असेल तरच पोट भरेल. हो, 2 कागदाच्या पोळ्या वाढायच्या, ती यायचीच नाहीत पुन्हा. अरे तेवढा तर एकच घास आहे शेतकऱ्याचा, आणि तिच्यामध्ये सगळं पीठच किती असतं. हो तिचं किलो 2 किलो. अहो, त्यांना राहायला जागा नाही, तर धान्याच्या पोत्याला कुठं जागा आहे तिथं. रोजच्या रोज विकत आणायचं, तयार असलेलं खायचं, रेडीमेड. तुम्ही खरंच भाग्यवान आहे शेतकरी. तुम्हाला तुमचेपणा कळत नाही. 10 एकरचं वावर आहे, फिरायला सुद्धा आनंद आला पाहिजे ना. आणि ते लोक श्रीमंत आहेत, करोडपती आहेत, फिरायला बगीचेमध्ये जातात. फिरायला जागा नाही त्यांना. डोके फिरलेली लोक आहेत. आणि त्यांनी आपल्याला येड्यात काढावं, साधू संतांना अंधश्रद्धाळू म्हणावं, आणि यांनी दुसऱ्याच्या मागे लागावं. काय परमार्थ श्रीमंत आहेत हे सांगायचं आहे. तो काय उणे, काय कमी, काय आहे तुमच्याकडे तुम्हापाशी? मला काहीच नको, फक्त कृपा पाहिजे. मी तो अल्पची
शब्द पुढचा आहे संतोषी, त्याच्यासाठी मी द्वेष बोललो. तुम्ही संतोषी नाही आहेत. शेजारच्या माणसाने 10 प्रकार जेवणाला केले तरी ते पोटच भरणार. तुमच्याकडे बेसन भाकरी असली तरी पोट भरणार. तुम्ही हे पाहणं माझं पोट भरलंय, याला म्हणतात संतोषी. 10 पदार्थ खाऊन तृप्ती आहेत, 2 पदार्थ खाऊन तृप्ती आहे. जीवन जगाय म्हणून तुम्ही लोकांकडे किती आहेत हे पाहू नका, तुम्ही तृप्त आहे की नाही पहा. तुकोबराया स्वतःबद्दल बोलतात, मी तो अल्पची संतोषी, मला फार नको आहेत, तुमच्याकडे भरपूर आहेत. अल्पची फक्त काही नाही, प्रेम द्या. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराने थोडी, कृपा कराने थोडी. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराने थोडी, कृपा कराने थोडी. खूप गोड अर्थ आहे शेवटच्या चरणाचा. तुका म्हणे देवा, शब्द लक्षात ठेवा. तुका म्हणे देवा, ते विठोबालाच म्हणतात. तुकोबाराय जेव्हा देवा म्हणतात तेव्हा कोण देव येतो, त्याचाच देव विठोबा. विठोबा म्हणजेच भगवान शंकर आणि भगवान शंकर म्हणजेच विठोबा. तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा. भातुक म्हणजे लहान पोराला दिलेला खाऊ, आणि लहान पोरग अल्पसंतोषी असतं. चॉकलेटमध्ये खुश होतं, नाही कळालं, चॉकलेटमध्ये खुश होतं ते लहान पोरग. हुंडा देऊन जो नाराज असतो तो नवरा, न वरा, त्याचं वरण करू नका. पण पर्याय नाही, विठ्ठल विठ्ठल. मला तर आहे ना, बायकोच्या पैशाची अपेक्षा करणारे ना पुरुषच वाटत नाहीत मला, खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही पुरुष आहात, तुमच्या मनगटात देवाने ताकद दिली तुम्हाला, आणि तुम्ही अपेक्षा करता हुंडा मिळावा. मुलगी मिळाली धन्य समजा ना. तुमच्या घरात येऊन तुमचा संसार करते, तुमचा वंश वाढवते, उपकार माना. अर्थ का अल्पची संतोषीचा अर्थ सांगतोय तुम्हाला, उपकार माना. तिने जर प्रेम दिलं मनापासून, या जगात तुम्ही धन्य आहात, भाग्यवान आहात. स्त्रीचं जर खरं प्रेम मिळालं ना, त्याला देवाच्या प्रेमाची गरज नसते महाराज. जर खरं प्रेम मिळालं तर बाकी तुमची जबाबदारी. व्यवहार वेगळा आहे, प्रेम वेगळं आहे. प्रेम मागावं लागतं, तो अभंग आहे हा. प्रेम भातुके पाठवा. देवा काहीही नको तुमचं, कारण की कितीही देवाकडे मागा, त्याचं कारण आहे अंतवान आहेत, नाशिवंत आहेत. 100 वर्षाचंच आयुष्य आहे. तुम्ही 10,000 कोटीची प्रॉपर्टी कमावली, 100 वर्षाच्या पुढे तुम्हाला जगता येईल का? खरं म्हणजे 60च्या नंतरच जगता येत नाही, पण मी 100 म्हणतोय ठरले. 60 नंतर काय जगणार आहे ते? डायबिटीस आहे, BP आहे, डोळ्यांनी नीट दिसत नाहीत, कानाने नीट ऐकू येत नाहीत, पण म्हातारं चाव्या काही सोडत. हे काही जीवन आहे काय? आणि त्याचे पोरं मरावा म्हणून वाट पाहतात, याला काही जीवन म्हणतात? चाव्याच देत नाहीत म्हणतात. 4-4, 5-5 पोरं असतात, तक्रार करतात, तो सांगा जरा आम्हाला कळतंय म्हणून. म्हटलं मी नाही सांगणार, तुम्हाला कळत नाही एवढंच मला कळतं. असं का? त्यांना एका बापाकडून जर तुम्हाला चाव्या घेता नाही आल्या, अक्कल कुणाला नाही आहे? बोला ना. काहीही न देता तुमची मतं घेतात, कोण अक्कल आहे? बोला ना.
फक्त बोलण्यात गोडवा पाहिजे हो. फक्त ज्ञानेश्वरीचं प्रेम मिळवा. प्रेम भातुके. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीनं कृपा केली ना तुम्हाला, हेच जग आनंदाने भरून जाईल. विठोबा रखुमाई.